या देशामध्ये नरसिंहराव साहेबांचं जेव्हा जेव्हा ते प्रधानमंत्री होते, कुठली ताकद होती हो? इट इज अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट. एवढी ताकदच नव्हती, पण तो जो मोठा सगळ्यात इकॉनॉमिक बदल जो घडवला, तो टर्निंग पॉइंट या देशाचा त्यांनीच केला ना. तेव्हा कुठली सत्ता होती किंवा आत्ता जे सगळ्यांना वाटतं की हे सगळ्या यंत्रणा, हे सगळं कंट्रोल असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कंट्रोलनी होत नाही. काही गोष्टी आता मी म्हणलं तसं इंडिया अलायन्समध्ये जीएसटीच्या बिल्लाला आम्ही एकत्र मतदान केलं ना आम्ही त्या बिलासाठी. आमचा बिलला का विरोध होता? ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट होणार. आमचे चॅलेंजेस ते होते. आम्ही कधीच जीएसटी आधार कार्ड हे प्रत्येकाला एक आयडेंटिटी देणं हे कुणाचे प्रोग्राम्स आहेत? ते सगळे युपीएचे प्रोग्राम आहेत. अन्नधान्य आजही भारतीय जनता पक्ष नेहमी पार्लमेंटमध्ये सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही पैसे देतो, अन्नधान्य देतो. कुणाचा प्रोग्राम आहे? हा मनमोहन सिंग साहेबांचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आज तुम्हाला जी युनिक आयडी दिलाय तो मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. जीएसटी हा मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. किती तुम्हाला असे निर्णय दाखवू ज्याचा मोठा सोशल इम्पॅक्ट या देशावर गरीब कष्ट करणारा. आता हे घराची योजनेबद्दल सारखे बोलतात. घराची योजना कोणी सुरू केली? काँग्रेसनेच केली ना.